आदरणीय आशाताई, गेली 8 दशकं आम्ही एक चमत्कार वारंवार अनुभवत आलो आहोत. वाद्यवृंदातील एखाद्या वाद्याचा स्वर हळुवारपणे सुरू होतो, मग त्या स्वरांमध्ये गुरफटून सुरांची एक धारधार कट्यार कानामनात घुसत जाते, स्वरांचे हवे हवेसे वार करत. संगीतकार कोणीही असो, त्याच्या संगीतात भिजून एखादं गाणं जेव्हा आपल्या आवाजात आमच्या कानावर पडतं, तेव्हा साक्षात्कार होतो एका दैवी प्रतिभेचा. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेला स्वरांचा वारसा मस्तकी धारण करून वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात झाली. मात्र पुढील प्रवास सोपा नव्हता. अनेक परीक्षा, अनेक कसोटीचे प्रसंग आणि संघर्षाच्या मार्गावरून प्रवास करत आशा हे नाव सार्थ ठरवत आपण ह्या आव्हानांचा सामना केला. किर्र बोलते घनवनराई, सांज सभोवती दाटून येई, सुख सुमनांची सरली माया, पाचोळा वाजे. अशी अवस्था अनेकदा आली. मात्र आपण प्रत्येक वेळी अधिक कणखर होत नव्या जोमानं पुढे गेलात. जो भी है बस यही एक पल है म्हणत आयुष्याला सामोऱ्या गेलात. सतत जिंदा दिल, हसतमुख, उत्साहाचा धबधबाच जणू. संख्या वाढली की दर्जा घसरतो, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आपण सपशेल चुकीचा ठरवला. हजारो गाणी गाऊनही आपल्या आवाजातला ताजेपणा कधी संपला नाही, त्याचा गोडवा किंवा धारही कमी झाली नाही. 8,000हून अधिक हिंदी गाणी, 1200हून अधिक मराठी गाणी आणि सर्व भाषांमधील फिल्मी गैरफिल्मी गाणी धरून एकूण 12,000हून अधिक गाणी आम्ही एका आयुष्यात ऐकूही शकणार नाही एवढी गाणी आशाताई आपण एकाच आयुष्यात गायला आहात. प्रेमगीत, विरहगीत, कॅबरे, डिस्को, गझल, मुजरा, कव्वाली, लावणीपासून भक्तिगीत ते नाट्यसंगीत. खटका, नखरेलपणा, वात्सल्य, अवखळपणा, मादकता. शास्त्रीय बैठकीचं गाणं असो किंवा नाट्यसंगीत असो, आपल्या गाण्यातील सहजता आम्हाला अचंबित करते. एवढा अफाट आवाका अन्य कोणत्याही गळ्याचा नव्हता आणि नसेलही. आपला आवाज, आपली गायकी शब्दांच्या पलीकडची आहे, त्याची केवळ अनुभूतीच घ्यावी. काळाची गती ओळखून येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपण आपलंसं करून घेतलं. त्यांना सगळ्या तऱ्हेची गाणी ऐकवत रसिक म्हणून प्रगल्भ केलं. व्यक्तिगत आयुष्यातील चढ उतार, व्यावसायिक क्षेत्रातील अडचणी यावर जिद्दीनं आणि चिकाटीनं मात करून आपण या स्वरसृष्टीत उंचीचं, मानाचं स्थान कष्टानं मिळवलं. आपला हा संघर्ष, जिद्द आणि अविरत अपार मेहनत यातून रसिकांना मिळाला तो अनमोल गाण्यांनी शिगोशीग भरलेला, कधीही रिता होणार नाही असा सुरांचा अमृतकुंभ. आपल्याला नायिकेचा स्वर म्हणून स्थापित करणाऱ्या ओ.पी. नय्यर यांच्यापासून तर आपल्या आवाजाचा पोत ओळखून त्यावर हुकूम आणि केवळ आपणच गाऊ शकाल अशा चाली बांधणाऱ्या आर.डी. बर्मन यांच्यापर्यंत अनेकांच्या गाण्यांनी हा अमृतकुंभ भरलेला आहे. मन ही देवता, मन ही ईश्वर सारख्या भक्तिरसानं तुडुंब भरलेल्या गाण्यापासून तर मादकतेच्या मधात न्हालेल्या दम मारो दम सारख्या गाण्यांपर्यंत अनेक प्रकारची गाणी आशाताई आपण गायली आहेत. अनेक गीतकारांनी शब्दांमधून गुंफलेल्या 100हून अधिक संगीतकारांच्या स्वररचनांमधून विविध भावनांचं प्रकटीकरण करत आपण ही वाटचाल केलेली आहे. हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई, सी रामचंद्र, ओ.पी. नय्यर, शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, रोशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, जयदेव, नौशाद,
मदन मोहन, सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे, कल्याणजी आनंदजी, अन्नू मलिक, भप्पी लाहिरी, अनिल अरुण, जतीन ललित, AR रहमान, किती किती नावं घेणार. शेकडो संगीतकार, प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, ढंग वेगळा, मात्र त्या रचनांना न्याय देणारा स्वर एकच, आशा भोसले. नायिका कोण आहे, कथानक काय आहे, गाण्याची सिच्युएशन काय आहे, अशा अनेक बाबींचा विचार करून त्यातील नेमके भाव गाण्यातून व्यक्त करणं हा एक सर्वश्रेष्ठ कलाविष्कार आहे. 116 चांद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल मधील परिपक्व प्रेमभाव आणि तू रूठा तो मैं रो दूंगी सनम मधला कोवळा लाडिकपणा एकाच गळ्यातून व्यक्त होतो. तो केवळ अशा लहान सहान बाबींचा विचार करून ते गाणं गायल्यानंच. आशाताई, आपण स्टेजवर येता क्षणी सगळा आसमंत जिवंत होतो. तेव्हा आम्ही मनात म्हणतो, कमाल आहे, काय उत्साह, काय जगण्याची विलक्षण रग. पण इथपर्यंतची ही वाटचाल अर्थातच सोपी नव्हती. गीत कितने गा चुकी हूं इस सुखी जग के लिए, आज रोने दो मुझे पल एक अपने लिए. हे भरत व्यास यांचे शब्द म्हणूनच आपणास जवळचे वाटतात. रेकॉर्डिंगच्या वेळी गाणं स्वहस्ताक्षरात लिहून घेऊन 3-4 वेळा रिहर्सल करून झाल्यावर अब ये गाना मेरा हो गया असं म्हणत आपण त्या गाण्याशी एकरूप होता, अशी आठवण गुलजार यांनी सांगितली आहे. आम्ही ती गाणी ऐकतो तेव्हा आमची ही भावना गाना मेरा हो गया अशीच होते. आज महाराष्ट्र शासनातर्फे आपणास महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार दिला जात आहे. मात्र महाराष्ट्र भूषण हे केवळ आणखी एक निमित्त आहे आपल्या स्वरांचे पांग फेडण्यासाठीचं. एक लकाकता स्वर, सळसळतं चैतन्य आणि दूर तक आपके पीछे पीछे मेरी आवाज चली आएगी म्हणत आमच्या मनाचा ताबा घेणाऱ्या आपल्या दैवी स्वरापुढे आम्ही सगळेच नतमस्तक आहोत.